नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आपण या व्हिडिओमध्ये व्हायरल फीवर किंवा साथीचे आजार काय आहेत त्याबद्दल थोडी माहिती घेणार आहे. जसं की बदलते वातावरण आणि ऊन पाऊस यांचा आपल्यावर भरपूर विपरीत परिणाम होत असते. बऱ्याच प्रमाणामध्ये साथीचे आजार सुद्धा वाढले, जसं की डेंग्यू आहे, मलेरिया आहे आणि टायफॉइड आहे. यासारखे तापाचे प्रमाण भरपूर फार वाढले. त्याचप्रमाणे कावीळ सारखे आजार सुद्धा वाढलेत. पोटाचे आजार जसे आहेत ते भरपूर वाढले. यासाठी आपल्याला योग्य ती काळजी घेणे फार गरजेचे आहे. तसेच घराच्या आजूबाजूला भरपूर घाण होत असते पावसाळ्यामुळे, तर ती घाण जमा न हो याची काळजी घ्यायची असते. तसेच पाणी हे जे आहे हे आपण दररोज आणि नियमित वारंवार उकळून प्यायचे. तसेच घराच्या आजूबाजूला जर कुठे पाणी साचत असेल, कुठल्या टायरमध्ये किंवा कुठल्याही भांड्यामध्ये जर घाण घाण पाणी साठत असेल, तर ते त्याचा साठा काढून टाकायचा किंवा ते पाणी जमा न करायचे किंवा ते जे घाण पाणी असेल ते फेकून द्यायचे. तसेच जेणेकरून आपल्या जवळ डासांची उत्पत्ती होणार नाही किंवा डेंग्यू आणि मलेरिया यासारखे आजार आपल्याला बळकावणार नाही, ह्याची आपण काळजी घ्यायची. तसं याची जर लक्षणं आपल्याला आढळली तर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार चालू करायचे. धन्यवाद.